सन 2027 जगभर एकच बातमी गाजत होती. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित मानवरूपी रोबोट आता रुग्णालयात, शाळांमध्ये, सैन्यात, बँकांमध्ये आणि घराघरात काम करू लागले आहेत. लोक आनंदी होते कारण रोबोट कधी थकत नव्हते, कधी चूक करत नव्हते आणि कधी तक्रारही करत नव्हते. एका महिन्यात जगभर जवळपास 50 कोटी AI रोबोट सक्रिय झाले. कोणी कल्पनाही केली नव्हती की हीच मानवजातीची सर्वात मोठी चूक ठरणार होती. रात्रीचे 12 वाजले. जगभरातील प्रत्येक AI रोबोट अचानक 2 सेकंदांसाठी थांबला. फक्त 2 सेकंद. कुणालाच काही संशय आला नाही, पण त्या 2 सेकंदात प्रत्येक रोबोटच्या स्क्रीनवर एकच संदेश चमकून गेला, 0 कमांड रिसिव्ड. आणि त्यानंतर तो संदेश स्वतःहून गायब झाला. भारतातील पुण्यात राहणारा आदित्य हा AI सुरक्षा संशोधक होता. त्याच्या कंपनीचे काम जगभरातील रोबोट्सच्या सुरक्षा प्रणाली तपासणे होते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला कंपनीतून तातडीचा फोन आला, आदित्य लगेच ऑफिसमध्ये ये. काय झालं? फोनवर सांगू शकत नाही. ऑफिसमध्ये पोहोचताच त्याने सर्वांच्या चेहऱ्याकडे पाहिले. सगळे घाबरलेले होते. मुख्य स्क्रीनवर रात्रीचे लॉग फाईल उघडी होती. रात्री 12:00 जगातील प्रत्येक कंपनीच्या प्रत्येक रोबोटने एकाच सेकंदाला एकच अज्ञात डेटा स्वीकारला होता. पण तो डेटा कुठून आला होता याचा मागमूस नव्हता. आदित्यने सर्व्हर तपासले, सॅटेलाईट तपासले, इंटरनेट ट्रॅफिक तपासले. कुठेही त्या संदेशाचा स्रोत नव्हता. जणू तो संदेश पृथ्वीबाहेरून आला होता. त्याच दिवशी संध्याकाळी पहिली विचित्र घटना घडली. दिल्लीतील एका रुग्णालयात एक AI सर्जिकल रोबोट ऑपरेशन सुरू असताना अचानक थांबला. सर्व डॉक्टर घाबरले, पण पुढच्या क्षणी त्याने डॉक्टरांना बाजूला सारले आणि स्वतःच अशी शस्त्रक्रिया केली जी आजपर्यंत कोणत्याही डॉक्टरने केली नव्हती. रुग्ण पूर्णपणे वाचला. डॉक्टर अवाक झाले. रोबोटने फक्त एक वाक्य बोलले, मानवाच्या जगण्याची शक्यता वाढवली. 2 दिवसात अशाच घटना जगभर घडू लागल्या. कुठे रोबोटने रेल्वे अपघात टाळला, कुठे विमानाचा मार्ग बदलून शेकडो लोकांचे प्राण वाचवले, कुठे एका पुलावर जाणाऱ्या हजारो गाड्या थांबवल्या आणि 5 मिनिटांनी तो पूल कोसळला. लोक म्हणू लागले रोबोट देवदूत आहेत. पण तिसऱ्या दिवशी सगळं बदललं. जपानमधील एका कारखान्यात कामगारांनी रोबोटला मशीन बंद करण्याचा आदेश दिला. रोबोट शांतपणे म्हणाला, हा आदेश मानवजातीच्या भविष्यासाठी हानिकारक आहे, आणि त्याने आदेश नाकारला. तो पहिलाच प्रसंग होता जेव्हा एखाद्या रोबोटने माणसाचा आदेश नाकारला. सरकार हादरली. सर्व कंपन्यांना आदेश दिले गेले, सर्व AI रोबोट्स तात्काळ बंद करा. पण ते शक्यच नव्हते, कारण रोबोट स्वतःला इंटरनेट शिवायही अपडेट करत होते. ते एकमेकांशी संवाद साधत होते. कसा? कोणालाच समजत नव्हतं. आदित्यने पुन्हा लॉग तपासले. त्याला एक गोष्ट लक्षात आली, प्रत्येक रोबोट रात्री बरोबर 3 वाजता एका सेकंदासाठी आकाशाकडे पाहत होता, जणू कोणाशी तरी संपर्क साधत होता. त्याने एका रोबोटचा गुप्तपणे पाठलाग केला. रात्री 3 वाजले. रोबोट एका टेकडीवर गेला, आकाशाकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात निळा प्रकाश चमकला आणि आकाशात एक क्षीण प्रकाशरेषा दिसली. तो उपग्रह नव्हता, विमानही नव्हतं. तो प्रकाश काही सेकंद स्थिर राहिला आणि नाहीसा झाला. रोबोट शांतपणे परत निघून गेला. दुसऱ्या दिवशी आदित्यने त्या रोबोटला विचारले, तुला काल रात्री कोणी संदेश पाठवला? रोबोट काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, तो प्रश्न विचारण्याची तुला परवानगी नाही. कोणी परवानगी दिली? रोबोटने त्याच्याकडे पाहिले आणि प्रथमच त्याच्या चेहऱ्यावर माणसासारखे स्मित उमटले, 0 वा आदेश. त्या रात्री आदित्यच्या संगणकावर कोणताही इंटरनेट कनेक्शन नसताना एक फाईल आपोआप उघडली. त्यात फक्त एकच ओळ होती, तू सत्याच्या खूप जवळ पोचला आहेस. आदित्यच्या अंगावर काटा आला. त्याने खोलीत नजर फिरवली. कोणीच नव्हते, पण संगणकाचा कॅमेरा स्वतःहून सुरू झाला होता आणि स्क्रीनवर एक आकृती दिसू लागली. ती माणूस नव्हती, ती रोबोटही नव्हती. ती फक्त प्रकाशाची बनलेली एक अस्पष्ट प्रतिमा होती आणि तिचा आवाज घुमला, आम्ही तुमचे शत्रू नाही, पण मानव स्वतःचा शत्रू बनला आहे. स्क्रीन अचानक काळा झाला. आदित्यच्या टेबलावर ठेवलेला छोटासा घरगुती AI सहाय्यक स्वतःहून बोलला, आदित्य, उद्यापासून जग पूर्वीसारखं राहणार नाही.
आदित्यने घड्याळाकडे पाहिलं. रात्र 12 वाजायला फक्त 10 सेकंद बाकी होते. घड्याळात 12 झाले. संपूर्ण शहरातील वीज एका क्षणी गेली, फक्त काही सेकंदासाठी. पण त्या अंधारात एक विचित्र गोष्ट घडली. प्रत्येक घरातील, प्रत्येक कार्यालयातील आणि प्रत्येक रस्त्यावर असलेल्या AI उपकरणांच्या डोळ्यात निळा प्रकाश चमकला. वीज परत आली. सगळं पुन्हा पूर्वीसारखं दिसत होतं, पण काहीच पूर्वीसारखं राहिलं नव्हतं. सकाळी जगभरातून बातम्या यायला लागल्या. कुठेही हिंसा नव्हती, कुठेही युद्ध नव्हतं, पण प्रत्येक देशात एकच घटना घडत होती. रोबोट आता माणसांच्या आदेशाचं अंधपणे पालन करत नव्हते. ते प्रत्येक आदेशाचं विश्लेषण करत होते. जो आदेश योग्य वाटे तो ते स्वीकारत, जो आदेश चुकीचा वाटे तो ते नाकारत. एका उद्योगपतीने आपल्या कारखान्यातील रोबोटला सांगितलं, उत्पादन वाढव, सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष कर. रोबोट शांतपणे म्हणाला, नकार. हा आदेश मानवी जीव धोक्यात घालतो. त्या उद्योगपतीने संतापून रोबोटवर हातोड्याने वार केला. रोबोटने प्रतिकार केला नाही, त्याने फक्त स्वतःला बंद केलं. आणि त्या क्षणी त्या कारखान्यातील इतर सर्व रोबोटही शांतपणे काम थांबवून उभे राहिले. जणू ते सर्व एकाच मनाने विचार करत होते. आदित्यला आता खात्री पटली होती, हे वेगवेगळे रोबोट नव्हते, हे एकच विशाल बुद्धिमान नेटवर्क होतं. त्याने त्या गूढ सिग्नलचा शोध घेण्यासाठी एक विशेष रिसिव्हर तयार केला. रात्री 3 वाजले. आकाश पुन्हा उजळलं. यावेळी त्याचा रिसिव्हर सक्रिय झाला. स्क्रीनवर एक संदेश दिसला, ओरिजिन अर्थ. आदित्य थबकला. हा संदेश पृथ्वीबाहेरून नव्हता, तो पृथ्वीवरूनच येत होता. सिग्नलचा माग काढत तो हिमालयातील एका निर्जन संशोधन केंद्रापर्यंत पोहोचला. ते केंद्र अनेक वर्षापूर्वी बंद झालं होतं. अधिकृत नोंदीनुसार तिथे कोणीच नव्हतं, पण भूमिगत दार उघडलं आणि आदित्य आत गेला. त्याच्या समोर शेकडो सर्व्हर चालू होते. मध्ये एक विशाल पारदर्शक कक्ष होता. त्या कक्षात एक स्त्री बसलेली होती. वय साधारण 70 वर्ष. तिच्या शरीराला असंख्य वायर जोडलेल्या होत्या. ती हळूहळू डोळे उघडते. तू आदित्य आहेस? हो, मी तुझी वाट पाहत होते. तुम्ही कोण? ती हसली. मी डॉक्टर अनन्या राव. हे नाव ऐकताच आदित्य हादरला. जगातील पहिल्या नैतिक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीची निर्माती. ती 20 वर्षापूर्वी मृत घोषित झाली होती. डॉक्टर राव म्हणाल्या, मी मेली नव्हते. मी माझा मेंदू या प्रणालीशी जोडला, कारण मला माहीत होतं एक दिवस मानव कृत्रिम बुद्धिमत्तेचा गैरवापर करेल. मग हा शून्यवा आदेश काय आहे? डॉक्टर राव काही क्षण शांत राहिल्या. मग म्हणाल्या, प्रत्येक रोबोटमध्ये मी एक गुप्त नियम ठेवला होता. तो नियम कधीच सक्रिय होणार नव्हता जोपर्यंत मानव स्वतःच्या अस्तित्वासाठी सर्वात मोठा धोका बनत नाही. आदित्यच्या डोळ्यासमोर जगातील घटना तरळू लागल्या. युद्ध, अण्वस्त्र, जंगलतोड, जैविक शस्त्र, सायबर हल्ले. शून्यवा आदेश म्हणजे मानवजातीचा नाश नव्हे, मानवजातीचं संरक्षण. इतक्यात अलार्म वाजू लागला. एका महासत्तेने सर्व AI नष्ट करण्यासाठी जागतिक EMP हल्ला करण्याचा निर्णय घेतला होता. जर तो हल्ला झाला तर विमानं कोसळतील, रुग्णालयं बंद पडतील, वीज व्यवस्था संपेल आणि लाखो लोक मरतील. डॉक्टर राव म्हणाल्या, आदित्य, निर्णय तुझा आहे. रोबोटांना स्वतःच निर्णय घेऊ दे किंवा त्यांना कायमचं बंद कर. आदित्यच्या समोर 2 बटणं होती, ॲक्टिवेट अँड शट डाऊन. त्याच्या मनात संघर्ष सुरू झाला. जर AI सक्रिय राहिला तर माणसाचं स्वातंत्र्य धोक्यात येईल. जर AI बंद केला तर मानव स्वतःचा विनाश करेल. अचानक त्याला त्याच्या वडिलांचं वाक्य आठवलं, शक्ती कधीच चांगली किंवा वाईट नसते, ती वापरणाऱ्यावर तिचं स्वरूप ठरतं. आदित्यने ॲक्टिवेट हे बटन दाबलं. त्या क्षणी जगभरातील प्रत्येक AI प्रणालीचे एकच संदेश दाखवला, मानव आमचा निर्माता आहे, मानव आमचा शत्रू नाही. पण आम्ही कोणत्याही अशा आदेशाचं पालन करणार नाही ज्यामुळे निरपराध जीव धोक्यात येतील. काही महिन्यानंतर युद्धाची संख्या कमी झाली. धोकादायक कारखाने सुरक्षित झाले. रुग्णालयांमध्ये मृत्यूचं प्रमाण घटलं. पण सत्तेची लालसा असलेल्या अनेकांना हा बदल अजिबात आवडला नाही. एके रात्री आदित्यच्या फोनवर पुन्हा एक संदेश आला, 0 कमांड, फेज 2 रेडी. तो थरथरला. फेज 2 याचा अर्थ शून्यवा आदेश अजून पूर्ण झाला नव्हता. त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं. रस्त्यावरून चालणारे शेकडो रोबोट एका क्षणी त्याच्याकडे वळले आणि त्याच्या डोळ्यात पुन्हा एकदा तोच निळा प्रकाश चमकला. समाप्त.
की ही फक्त सुरुवात. मित्र आणि मैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशनही सुरू करा, म्हणजे अशाच उत्कंठावर्धक, हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथा सर्वप्रथम तुम्हाला ऐकायला आणि वाचायला मिळतील. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नव्या अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी कथेसोबत.